फरशीवरून जा जा फरशीवर जा पुढे जा, काही नाही होत जा. हा इकडे बघ टीचर कडे बघ टाक हा टाका चला चला पुढे चला इकडे विरा हा जा तिकडे जाऊन थ्रो द गार्बेज इनटू द पिट थ्रो द गार्बेज इनटू द पिट थ्रो द गार्बेज ड्राय लीव्स इनटू द पिट वेरी गुड शाबाश कम ऑन गो हा चलो come on take it throw the garbage dry leaves dry flowers into the pit श्रीराम throw into the pit we will make compost manure for the plants okay चलो तिकडे जा रे, तिकडून जाणं पटकन. शिवांश throw it into the pit okay we will make compost चलो प्रिया ए बघा इथे घे इथे घे ओ टीचर टीचर यांना उभं करा यांची लाईन बनवा मागे हात धुवायचे हा परत जाऊन कम ऑन गो नाही तर नेक्स्ट इथंच करा ओके वेरी गुड मोरे चलो गो throw into the pit very good throw into the pit very good throw into the pit okay throw into the pit wash your hand go to your place very good hand wash करून यायचे throw into the pit चलो throw into the pit Put properly very good throw very good shabash throw into the pit chalo dig the soil make pit and throw wastage chalo garbage dry leaves you have to put into the pit chalo very good chalo come on go no talking अनन्या no talking इकडे करायचं ए look there very good throw into the pit chalo throw into the pit very good look there chalo throw into the pit शुभ्रा look there throw into the pit chalo okay throw into the pit throw into the pit पीठ म्हणजे काय खड्डा केलाय आपण त्या खड्ड्यात टाकायचंय ओके चलो throw into the pit yes Okay, चला
टाकलं का? टाकेल जा. चलो बेटा. हा. ओके. आता तू काय करायचं? एक खेळ ना. व्हेरी गुड. या आता इकडे या. चला सगळे मुलं इथे उभं राहा. सगळे ऑल स्टुडंट स्टँड या. चलो वहाँ खड़े रहो अभी. चलो स्टँड हिअर. गणपती बनवले होते बघा. गणपती इज मेड अप ऑफ शाडू, सॉइल. याला व्हाईट कलरची असते थोडीशी, याला शाडू माती म्हणतात. ओके. आता हे गणपती बाप्पाची माती आहे, मग ही आपल्या पायाखाली घालायची का? गणपती बाप्पाची माती आहे. आपण मूर्ती बनवली होती आपण, आयडल मेड अप ऑफ शाडू, सॉइल. ही याच्यावर पाय द्यायचा का? नाही. मग ही काय करायची आता? या खड्ड्यामध्ये टाकून द्यायची शाडू माती. हे पा अशी टाकायची. पाटील टीचर कसं टाकतात तसं असं टाकून द्यायचं. अरे बापरे, हे बघा कसं टाकलं तुम्ही बसवलेलं गणपती बाप्पाचं. आता हे आपण कव्हर करतोय. काय करतोय? कव्हर. ऑल गार्बेज, ऑल फ्लावर्स, ड्राय लीव्स. ओके. कव्हर विथ सॉइल. गुड सॉइल. हे बा आपण सगळं कव्हर केलं का? कव्हर. से यस टीचर. कव्हर केलं का? माझा हात जरा कोणाच्या तरी हातात तोडू नका. ओके. चला आता त्याला काय करायचं? अशी माती ढकलून द्यायची. अशी ढकलायची. कव्हर करून टाकायचं. कव्हर करायचं. असं कव्हर करायचं. गेलं का आतमध्ये सगळं? आता गेलं ना आतमध्ये. बघा बरं का आता कोण बूट भरवतंय. लॉटीनेस नाही करायचा. हे बघा टाकलं ना. आता दिसतं का तुम्हाला? दिसतं का? नाही. याचं काय तयार होणार? व्हेरी गुड. याचं काय तयार होणार? आणि हे कंपोस्ट तयार झाल्यावर याला कोण खाणार? प्लांटचा कोणता पार्ट खाणार? रूट्स इट माउथ ऑफ प्लांट. ते खाऊन घेणार आणि मग प्लांट मोठा ग्रो होणार आणि मग आपल्याला खूप सारे फ्लावर्स देणार, फ्रुट्स देणार, व्हेजिटेबल देणार. मग आता गार्बेजला प्लास्टिकच्या बॅग मध्ये घालून फेकायचं का? काय करायचं? डंप करायचं त्याला. काय करायचं? डंप करायचं म्हणजे पुरायचं त्याला. कुठे पुरायचं? कुठे पुरायचं? पीठ मध्ये. पीठ म्हणजे खड्डा. आपण काय केलं? आधी खड्डा तयार केला आणि खड्ड्यामध्ये आपल्याला गणपती बाप्पाचे हार टाकले, गणपती बाप्पाच्या दुर्वा टाकल्या, गणपती बाप्पाची शाडू माती होती ती टाकली. त्याच्यामध्ये आपले ड्राय लिव्स, ड्राय फ्लावर्स, ड्राय दुर्वाज हे सगळं आतमध्ये टाकून दिलं. गणपती बाप्पाचा प्रसाद होता तो पण सुकला होता, तो पण याच्यात टाकला. मग त्याच्यात पेरू होता, काय होता अजून? बनाना होता, पोमग्रॅनेट होतं, अजून काय होतं? डाळिंब पण होतं ना. पोमग्रॅनेट म्हणजे सीताफळ पण होतं. ते सगळं आपण डंप केलं. आता काय केलं? पुरून टाकलं. त्याला काय केलं? कुठे पुरून टाकलं? खड्ड्याला काय म्हणतात? पीठ. मेक पीठ. आता माझ्या मागे बोला. डिग द सॉइल. मेक पीठ. Put all garbage into the pit and cover it with the soil. जी खड्ड्यातून माती निघाली तीच माती परत त्याच्यावर टाकली आणि गणपती बाप्पाची पण माती म्हणजे कोणती? शाडू माती पण टाकली त्याच्यात. आता इथे कोणी पाय द्यायला येणार आहे का? नाही. आणि गणपती लॉर्ड गणेशा विल बी ऑलवेज विथ अस.
आपल्या बरोबरच राहणार आहे. इथे गेले ते आतमध्ये. आता याला आपण कव्हर केलं पूर्ण. याचं काय तयार होणार आहे आता? गार्बेज पासून काय तयार होणार आहे? गार्बेज पासून काय तयार होणार आहे? कंपोस्ट म्हणजे काय? खत, खाद्य. कुणाचं खाद्य तयार होणार आहे? कुणाचं खाऊ होणार तयार? येस, कुणाचा खाऊ तयार होणार आहे? प्लांट तो त्याचं खाऊ खाणार म्हणजे खाद्य खाणार आणि व्हेरी बिग झाल्यानंतर आपल्याला फ्रुट्स देणार, फ्लावर्स देणार, व्हेजिटेबल देणार, फुल शेड देणार. हो की नाही? आहे ना? म्हणजे आपण नेचर मधून तयार झालो, नेचर मधून तयार झालो आणि पुन्हा नेचर मध्येच गेलो. ओके ओके. मला लाईफ इज व्हेरी ब्युटिफुल. लाईफ इज व्हेरी ब्युटिफुल. समजतंय तुम्हाला? नेचर गिव्ह अस बर्थ. नेचर गिव्ह अस बर्थ. जन्म देतो म्हणजे आपण काय करतो? खातो पितो, आपला जन्म होतो, मम्मीच्या पोटातून बाहेर येतो, आपला जन्म होतो, आपण पण खातो पितो. झाडाने गेलेलं गणपती बाप्पा पण मोठे आपल्या घरी आले, ते पण मातीचे बनलेले होते. आपण पुन्हा त्यांचं विसर्जन केलं. हो की नाही? पाण्यात केलं आधी आणि ते पाणी आपल्या पायाखाली येऊ नये म्हणून आपण ते झाडाच्या मुळांशी टाकलेलं आहे. समजलं? नेचर इज व्हेरी ब्युटिफुल. नेचर इज व्हेरी ब्युटिफुल. वी अवरसेल्फ, तुम्ही, मी, मम्मी, पप्पा, आपण सगळे कोण आहे? नेचरमधून तयार झालेलो आहे. आणि आता आपण परत नेचरमध्येच गेलो. लाईफ इज व्हेरी ब्युटिफुल, व्हेरी ब्युटिफुल, व्हेरी ब्युटिफुल. गणपती बाप्पाची समजली माती कुठे करायची मग विसर्जन? समजलं? समजलं तुम्हाला? आता काय तयार होणार आहे? आपण जे हार टाकले, आपण जे फुलं टाकले, गार्लँड, दुर्वा, प्रसाद होता आपला रोज तिथे ठेवलेला, तो सुकला होता ना. डाळिंब सुकून गेलं होतं, पेरू सुकून गेलं होतं, ते आता आपण खाणार नाही. ते कुठे घातलं आपण? पीठमध्ये, मातीत घातलं. आता त्याच्यातून परत नवीन प्लांट येईल, नवीन निर्मिती होईल की नाही? म्हणून साठी काय म्हणायचं की आता हे जे तयार होणार आहे याला काय म्हणतात? कंपोस्ट. काय म्हणतात? काय म्हणतात? कंपोस्ट म्हणजे काय? जेवण. म्हणा जेवण. जेवण. कुणाचं जेवण? कुणाचं जेवण? झाडांचं जेवण. असं मम्मीला पण आपण सांगायचं. आणि घरी रोज राहिलेलं जे शिळं असतं, जे ड्राय लीव्ज असतात झाडाचे, एक खड्डा खालून ठेवायचा. आणि तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असले ना, फ्लॅट सिस्टीम मध्ये राहत असले ना तुम्ही, तर काय करायचं? एक मोठा ड्रम घ्यायचा, त्या ड्रम मध्ये माती ठेवायची, एका प्लास्टिकच्या पिशवीत माती ठेवायची, थोड्या मातीमध्ये रोजचा कचरा टाकायचा आणि त्याच्यावरती माती टाकायची. ओके. परत दुसऱ्या दिवशी केळाचं साल निघालं ते टाकायचं, त्याच्यावर परत माती टाकायची. म्हणजे झाडाचं जेवण तयार होतं. त्याच्यामध्ये आंब्याचं झाड लावलं तर खूप मोठं येईल आणि आपल्याला खूप सारे आंबे मिळतील. समजलं का तुम्हाला आता? ओके ओके. टुडेज लेसन हाऊ टू मेक कंपोस्ट. हाऊ टू मेक कंपोस्ट. कंपोस्ट मीन्स खाद्य, जेवण. कुणाचं जेवण? आपल्याला जे लागत नाही, जे वेस्ट मटेरियल आहे ते त्याच्यात टाकायचं. ओके ओके. से थँक्यू टीचर. लेट्स गो नाउ.